पुढचा विषय आपला आहे बौद्धांचे सण आणि मंगल दिन। कोणकोणते सण आपण साजरे करतो आणि केले पाहिजेत हे आपल्याला ऐकायचं आहे। आपण आधी दुसरे सण साजरे करत असू तर ते बंद करून आपल्या बौद्धांचे सण कोणते आहेत ते समजून घेऊन त्याचप्रमाणे आपले सण साजरे करावेत ही विनंती। कारण आपण दोन्ही डगरीवरती पाय ठेवून चालत असतो, तसं न करता बौद्ध धर्मामध्ये असलेल्या सर्व सणांची माहिती आपण घेऊन त्याप्रमाणे आपण सण साजरे करूया। आपण करत असतो, काही करत नसतील तर त्यांनी हे लक्षात ठेवायचं। धन्यवाद। ताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या पुढच्या विषयाला सुरुवात करावी। पुन्हा एकदा आदर्शांना वंदन आणि इथे उपस्थित असलेल्या आमच्या पुणे शहराच्या श्रामणेरी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षिका आणि अध्यक्ष आदरणीय सुनीताताई रोकडे आणि तुम्ही सर्व उपासिका आणि मागे बसलेले आमचे आदरणीय सर लोक जे आहेत त्या सर्वांना माझा जय भीम। चहा पिऊन मन फ्रेश झालेलं आहे, परंतु मी तरीसुद्धा तुम्हाला अजून फ्रेश करायचा विचार करत आहे। चांगलीच गोष्ट आहे। जसं आपण दोन डगरीवर हातपाय ठेवून चालतो तसं डबल फ्रेश व्हायला काही हरकत आहे की नाही? ते तर चांगलं नाही, दोन्ही डगरीवर पाय ठेवणं चांगलं नाही। हा पाय इकडे हा पाय इकडे व्यायाम होतो आणि मग हातपाय मोडतात आहे की नाही? तसं मी जे तुम्हाला रिफ्रेश करणार आहे ते एक गीत म्हणून करणार आहे, तर नक्कीच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्या आवडीचं गाणं म्हणणार आहे मी। म्हणून सर्वजण म्हणू लागणार। घालून सूट बूट टाय अगं बाय 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 बाय, घालून सूट बूट टाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय। घालून सूट बूट टाय अगं बाय 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 बाय, घालून सूट बूट टाय फॉरेनला धनी माझ गेलं ग, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय। येईल साऱ्या डिगऱ्या घेऊनी, येईल साऱ्या डिगऱ्या घेऊनी आणि मला त्या दाविल येऊनी, येईल साऱ्या डिगऱ्या घेऊनी आणि मला यात मुळी शंकाच नाय अगं बाय 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 बाय, यात मुळी शंकाच नाय फॉरेन धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय। राजा दिनाचा मोठ्या मनाचा, राजा दिनाचा मोठ्या मनाचा ध्यास जीवाला विद्याधनाचा, राजा दिनाचा मोठ्या मनाचा ध्यास जीवाला विद्याधनाचा। भले भले धरतात पाय अगं बाय 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 बाय, भले भले धरतात पाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय। भीमरमाच्या परिश्रमाने, भीमरमाच्या परिश्रमाने सुख मिळाले क्रमाक्रमाने, भीमरमाच्या परिश्रमाने सुख मिळाले क्रमाक्रमाने। कमी रंग राजाला काय अगं बाय 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 बाय, कमी रंग राजाला काय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय। घालून सूट बूट टाय अगं बाय 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 बाय, घालून सूट बूट टाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय।
ही नवमहा. वाटलं ना छान? पण तुम्ही म्हटलेच नाही. बाय बाय छान नाही म्हटल्यानंतर मग काय बाय करून काय उपयोग आहे? धम्म हा सांगायला सोपा आहे, आचरणाला अवघड आहे, बरोबर आहे. आणि हे धम्म कार्य करत असताना कुठलीही गोष्ट जर मिळवायची असेल तर त्यागाशिवाय ती मिळत नाही, बरोबर आहे. मग आपल्याला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो, आहे की नाही. मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्याच गोष्टीचं आपल्याला दान द्यावं लागतं, बरोबर आहे. आणि मग नो गेन विदाऊट पेन, बरोबर आहे. म्हणजे काही मिळवायचं असेल तर काहीतरी आपल्याला गमावं लागतं, असं आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपली गमावण्याची ही पण असायला पाहिजे, आहे की नाही. म्हणजे काहीतरी मिळवायचं असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, ठीक आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत. आणि दुसरा विषय अतिशय सगळ्यांच्या ओळखीचा आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा आहे, कारण आपण काय आहोत, बौद्ध आहोत, आहे की नाही. आणि मग वर्षानुवर्ष इतिहासामध्ये काय होत होतं की आपल्या मनावर रामायण महाभारत बिंबवलं जायचं, बरोबर आहे की नाही. की ह्या गोष्टी अशा आहेत, त्या गोष्टी तशा आहेत. आणि जसं जसं बिंबवत गेले आपल्या मनावर, बरोबर आहे, तसं तसं आपल्या मेंदूला ते हॅमरिंग झालं आणि आपण त्याच गोष्टी करायला लागलो, बरोबर आहे. मग त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे की नाही, त्याच्यात काय अर्थ आहे की नाही, त्याला काही इतिहास आहे की नाही, त्याच्यात काही म्हणजे आपल्या फायद्याचं आहे की नाही, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या नाहीत. फक्त ते सांगितलं म्हणून आपण करत गेलेलो आहोत, बरोबर आहे. मग आता काही मिळवायचं असेल आपल्याला तर मग माणसाला कसं वाटतं की बाबा एखादी गोष्ट मिळवायची. तर जुनी माणसं कशी अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेली होती. मग ते उपास तापास करायचे, कर्मकांड करायचे, आहे की नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे कर्मकांड करून ते मिळवण्याचा प्रयत्न करायचे, पण त्याच्यातून माणसाला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. आणि मग ही परिस्थिती चालूच होती, बऱ्याच वर्ष चालू होती. आपला देश काय होता, गुलामीत होता, आहे की नाही. आणि गुलामीत होता देश. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आहे की नाही, आणि परत मुस्लिमांच्या आक्रमणामुळे काय झालं की बौद्ध धर्माचा काय झाला होता, ऱ्हास झाला होता, बरोबर आहे. मग जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपल्याला बौद्ध धर्म मिळाला असता का, नाही. बौद्ध धर्म उदयास आला असता का, नाही. म्हणून आपण म्हणतो की एकमेव बाबासाहेबच काय आहेत आपल्यासाठी, बरोबर आहे. आपल्यासाठी कोण आहेत, फक्त एकच साहेब, बाबासाहेब. नाहीतर उगीच भाषणं करताना आपण म्हणतो शिंदे साहेब आलेत, कांबळे साहेब आलेत, कशाचे साहेब, डोंबल्याचे साहेब, आहे की नाही. उगीच हे साहेब ते साहेब, सर म्हणायचं, आहे की नाही. साहेब कसं, तुम्ही बाबासाहेबांच्या समोर हे साहेब कुठले आले, आहे की नाही. असं म्हणजे माझ्या बुद्धीला ते पटत नाही. एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब, बस. आमच्या तिकडेची लहान लहान मुलं काय म्हणायची, माझा भाऊ वकील आहे ना, एकच साहेब, वकील साहेब, का ते त्यांना शिकवायचं, आहे की नाही. धम्माचा प्रचार प्रसार करत असताना ते त्याला एवढं जवळचे वाटायला, म्हणजे तो त्यांना एवढं जवळचा, तर ते एकच साहेब बाबासाहेब आणि त्याच्यानंतर एकच साहेब वकील साहेब म्हणायचे होते, नाही का. तर असं मग तसं होऊ नये, कुणीही साहेब नाही आहे आपल्यासाठी, एकच साहेब बाबासाहेब. कारण बाबासाहेबांनी 1956 साली आपल्याला जर धम्मदीक्षा दिली नसती, बघा 9 लाख लोकांसोबत बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली आणि पुन्हा एकदा बौद्ध धम्म काय झाला, उदयास आला. आणि मग बौद्धांची आचारसंहिता म्हणून आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या की बाबा बौद्धांनी अशा अशा पद्धतीचं, अगोदर आपल्याला माहीत नव्हतं कसं वागायचं. म्हणले जनावर ओढा, जनावर ओढायची, उठ म्हणलं उठायचं, बस म्हणलं बसायचं, आहे की नाही. आता बी काही जास्त करत नाही आपण, पण फक्त आता आपल्या घरात करतोय, बाहेर करत नाही. कारण मनुस्मृती होती ना, आहे की नाही. मनुस्मृती होती की नाही. तुम्हाला सांगते, मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता की नाही, त्याच्यामध्ये बाईला गुलाम म्हटलेलं आहे, होतं, आहे की नाही. त्यांनी म्हणजे जागोजागी बाई बांधलेली, आहे की नाही. गळ्यात घाला, कानात घाला, नाकात घाला, हातात घाला, पायात घाला, घातलेलं होते की नाही. हे सगळी बंधनं होती, बरोबर आहे. आणि ती बंधनं आज तरी आपण काढलेली आहेत का, निघतच नाही हो. मानसिक गुलाम झालोय आपण, मानसिक गुलाम झालोय. हे काढलं तर असं होईल, हे काढलं तर तसं होईल, आहे की नाही. आणि मला पण म्हणजे पहिल्यापासून असं वाटायचं, पण मग असं वाटायचं की जन्मताच आपण काही घालून येतो का, येतो का, मरताना तरी काही घालून जातो का,
बरोबर. पण आपल्याला ह्या आयुष्यामध्ये सुंदर दिसायचं असते, मग की हे घाला ते घाला मग सुंदर दिसा, आहे की नाही. आणि मी पण घालायचे, पण मला पहिल्यापासून जास्त नटलेलं आवडत नाही. आणि मला ना 10वीमध्ये असं वाटायचं की मी भिक्कुणी होऊन जावं वाटायचं. पण म्हटलं नको बाई, परत विचार केला त्याला लय अभ्यास लागतो. सोपं नाही आहे भिक्कुणी व्हायचं, नाही का, सोपं नाही आहे. मग सोपं घरी रागायला की चला बाई भिक्कुणी होऊन जावं. आणि आपल्या इथं बरेच काही लोक भिक्खू किंवा बनते पहिले कसे व्हायचे, घरी संसाराला कंटाळले मग चला बनते झाले, घरी बायकोला वैतागले मग चला एकदाचं सोडून तिकडं मिळतंय सगळं, नाही का. पहिली कारणं अशी व्हायची. पण आता तेवढं सोपं राहिलेलं नाही. आता परिपूर्ण अभ्यासच लागतो. सगळं दम आला पाहिजे, पाली आली पाहिजे, ऐका. कारण तुम्हाला गुरु जर बनायचे तर समोरच्याला तुम्हाला प्रबोधन करता आलं पाहिजे. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर, साधा आई बनायचं जरी म्हटलं आपल्याला, आहे की नाही, आई, तरी आईला किती लेकरांच्या प्रश्नाचे उत्तरं. जगातलं सगळ्यात मोठं सुख आणि बाईचं पूर्णत्व कशामध्ये आहे? आई म्हणे ती बायको कशी बी असू द्या, सून कशी बी असू द्या. बघा, चांगली बायको बी बनते बाई, चांगली सून कधीच आयुष्यात कुठलीच बाई बनली ना अजूनकडे, आहे की नाही. सासू म्हणलीच नाही की माझी सून लय चांगली आहे. आणि ते आपल्याला वृंदिगत करायची हो, ते मत आपल्याला, आहे की नाही. कारण बघा, आजचीच मुलगी उद्याची बायको आहे, तीच बायको उद्याची सासू आहे, तीच सासू उद्याची आजी आहे की नाही. मग चांगली आजी चांगली सासू जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, एक चांगली मुलगी घडवावी लागेल की नाही. चांगला जावई पाहिजे असेल, जावई माझा सोन्यासारखा, पोरीला काम करू लागला माझा जावईले सोन्यासारखा, आणि घरातलं पोरगं जर काम करायला लागलं सोन्याच्या हाताखाली नुसता बैल झालाय हो. म्हणजे हा जो विचार आहे की नाही, म्हणजे बाई एकच आणि ही बी बाई ती पण बाई, पण विचार कुठे, मुलीसाठी वेगळे विचार, सुनासाठी वेगळे विचार, बरोबर. मुलासाठी वेगळे, जावयासाठी वेगळे. जावयाने काम केलं की सोन्याहून पिवळा, आणि पोराने काम केलं की बैल, ऐके नाही. म्हणजे हे विचारसरणी आपली कुठेतरी बदलायला पाहिजे. कारण ती अजूनपर्यंत मनुस्मृती जरी बाबासाहेबांनी धन केलेली असली, मनुस्मृती जरी जाळलेली असली, आहे की नाही. बाईला मुक्ती म्हणजे महिला मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो, पण माणसाच्या मनातले जे मनुस्मृतीने विचार बिंबवलेले आहेत ते अजूनसुद्धा आपण काढू शकलोय का? नाही. आज ही स्त्री बंधनातच आहे ना. ती कुठं मनाने जाऊ शकते का, मनाने कपडे घालू शकते का, मनासारखं नटू शकते का? नाही. ते म्हणतात तू अशीच छान दिसते, तू साडीतच छान दिसते, की तुम्हाला वाटते खरंच छान दिसतंय साडीतच, म्हणजे तिनं ड्रेसच घालायचा नाही काय. वेगळी गोष्ट आहे, आमच्या रोकडे कधी ड्रेस घालत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. त्यांनी त्यांच्यावर लादून घेतलंय, त्यांना सवयच नाही म्हणतात त्या, बरोबर आहे. त्या ड्रेस घालतच नाही असं आहे. मग असं म्हणजे हे मनुस्मृतीचे विचारसरणी, आपण काही फार मोठे हे झालेलो नाही अजून, स्वतंत्र, तो वेगळा विषय आहे, ठीक आहे. तर पहिल्यापासून म्हणजे आपल्या मनावर जे बिंबवलेलं आहे ना तेच आपण करत आलेलो आहे. मग बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांचा धम्म दिला. आणि तुम्ही जर बघितलं चीन, जपान, थायलंड, कोरिया ह्या देशांमध्ये आहे ना सगळं बुद्ध धम्म चालतो, बरोबर आहे की नाही. बुद्ध धम्माचं ते लोक आचरण करतात आणि म्हणून ते देश काय आहेत, प्रगत आहेत. ते विज्ञानवादी लोक आहे, विज्ञानाला फॉलो करतात, बुद्धांच्या धम्माला फॉलो करतात. बुद्ध इथं जन्मले हो, पण तिकडे त्याचा प्रचार प्रसार जास्त झाला आणि त्या लोकांना बुद्धांना आपलंसं केलं, बरोबर आहे. परंतु तुम्ही ह्या भारतभूमीमध्ये जन्माला आलेला आहात, बुद्धांच्या भूमीमध्ये जन्माला आलेत. तुम्ही जर त्या देशामध्ये गेलात, कुठून आलात, तर तुम्ही जर म्हणलात ना भारतातून आले, बुद्धांच्या भूमीतून आले, तर लोक तुम्हाला मिठ्या मारतात, तुमच्या पाया पडतात का, की केवळ तुम्ही बुद्धांच्या भूमीमधून आलात, बरोबर आहे. जरी आपण पात्र नसलो तरी मग तेव्हा मात्र आपल्याला लाज वाटते की अरे अरे बुद्ध माझ्या देशातले आहेत आणि हे बुद्धांचं नाव असं, म्हणजे अगदी मोदी सुद्धा कुठे गेला तर तो काय म्हणतोय, मी बुद्धांच्या भूमीतून आलो, बरोबर आहे. म्हणजे कुठलाही मोठा माणूस बाहेर देशाला गेला तो म्हणतोय बुद्धाच्या भूमीतून, आणि बुद्ध मात्र आपल्याकडे असून आपल्याला ते जोपासता आलेले नाहीत. आणि मग कुठंतरी धम्मरास व्हायला किंवा धम्माची चळवळ पुढे न जाण्यासाठी कारणीभूत कोण आहोत, आपणच आहोत. मग त्याला कारणीभूत आपण आहोत, तर आपण थोडंसं त्याच्यातून बाहेर निघायला पाहिजे. वर्षानुवर्ष आपल्या मनावर जे संस्कार बिंबवलेले आहेत ते आपण काय करायला पाहिजे, थोडेसे दूर करायला पाहिजे, बरोबर आहे. आणि मग ते दूर कसे करायचे, तर मग बौद्ध झालात, धम्मदीक्षा दिली, 22 प्रतिज्ञा दिल्या, आणि मग बाबा बौद्धांनी काय करायचं, बौद्ध धम्माचे संस्कार नीती नियम काय आहेत, मग बौद्धांचे सण
त्यांचे मंगल दिन त्यांनी काय करायला पाहिजे, साजरे केले पाहिजे. आणि ते साजरे करून तुम्ही आपल्या धम्माचा प्रचार प्रसार आणि घराघरामध्ये कशा पद्धतीने तो संस्कार रुजवायचा आहे, हे कशातून हे होतं. जास्तीत जास्त लोक कधी एकत्र येतात, सणावाराच्या दिवशी येतात. एखादा उत्सव असेल, महोत्सव असेल, तर त्या ठिकाणी काय होतात, लोक एकत्र येतात. आणि म्हणून ह्या सण आणि मंगल दिनाच्या माध्यमातून आपण आपल्या धम्माचे संस्कार लोकांना आचरणात आणू शकतो आणि ते दाखवू शकतो की बौद्धांचं स्पेशली हे असं आहे. म्हणून आज आपण बघणार आहोत की बौद्धांचे सण आणि मंगल दिन. तर कोणते कोणते सण आहेत, मग लिहून घ्या तुम्ही. की सर्वसाधारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले सण कोणते कोणते आहेत. वर्षातल्या 12 पौर्णिमा, बरोबर. मग कोणत्या कोणत्या पौर्णिमा आहेत, मराठी महिने कोणाला पाठ आहेत म्हणा. झाल्या 12 महिन्याचे किती सोपे आहेत सण. फक्त त्या दिवशी काय झालं हे आपल्याला माहिती पाहिजे, आहे की नाही, माहिती पाहिजे ना. मग लिहा 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा लिहा. हे येत असलं तुम्हाला तर, मला तर येत नाही मराठी येत नाही, पाठ होत नाही. बघा इथं म्हणजे मी हुशार वाटले असेल तुम्हाला, पण मला ही पौर्णिमा लाईनशीर येत नाही. तर लिहा श्रावण, भाद्रपद काय असतील ते, नाही तर मग परत लिहा. आता फक्त लिहा 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. कारण आपण त्याला डिटेल्स आज बघणार नाही, बरोबर आहे. आपण दर महिन्याला पौर्णिमा साजरी करतो ना, तेव्हा त्या दिवसाचं महत्त्व बघायचं, वाचायचं, ऐकायचं आणि त्या पद्धतीने तो सण साजरा करायचा. मग प्रत्येक पौर्णिमेला काय आपण करणार आहोत की त्या दिवसाचं काय महत्त्व आहे, लोक जमवायची, घरामध्ये आपल्या वंदनेचा कार्यक्रम ठेवायचा, प्रवचन ठेवायचं, खीरदान करायची, किंवा मोठ्या सणासारखं तुम्ही जेवढं जास्तीत जास्त फराळाला बनवाल, चांगलं कराल, आहे की नाही. आपण माणूस मेलं तरी किती करतोय आपण चांगलं दाखवण्यासाठी, आहे की नाही, करतो की नाही. आम्ही लय अन्नदान करतो, या जेवायला आमच्यात, या जेवायला. पौर्णिमा ही आपल्या बौद्धांचा काय आहे, सण आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेला तेवढंच महत्त्व आहे. किती, तेवढंच महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही घडलेलं आहे. त्यातले मी आता काही ठराविक पौर्णिमा तुम्हाला सांगेन, जसे की तुमच्या माहितीतच आहेत, बरोबर आहे. मग पौर्णिमा कोणत्या, वैशाख पौर्णिमा, बरोबर आहे. काय घडलं त्या दिवशी, इसवी सन पूर्व 563 भगवान बुद्धांचा जन्म झाला. सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला इसवी सन पूर्व 563. आणि भगवान बुद्धांचा जन्म कधी झाला, इसवी सन पूर्व 528. फरक आहे बरं का, प्रश्न विचारतील परीक्षेमध्ये. सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि भगवान बुद्धांचा जन्म, तुम्ही पटकन म्हणणार लगेच 563 नाही का. सिद्धार्थाचा जन्म आणि भगवान बुद्धांचा जन्म, इसवी सन पूर्व सिद्धार्थाचा जन्म 563 आणि इसवी सन पूर्व 528 भगवान बुद्धांचा जन्म. म्हणजे काय, त्या दिवशी ते बुद्ध झाले, ज्ञानप्राप्ती झाली इसवी सन पूर्व 528. आणि वारले कधी ते, इसवी सन पूर्व 483. हे तिन्ही तारखा लिहून घ्या, म्हणजे कोणत्या तारखेला काय झाले प्रश्न विचारला तर कमीत कमी 1 मार्क मिळेल तुम्हाला. लिहून घ्या. तर भगवान बुद्धांच्या हे तिन्ही दिवसाचं आपल्या जीवनामध्ये खूप सगळं महत्त्व आहे की नाही. आता ती काय झालं की त्या पौर्णिमेमध्ये भगवान बुद्धांचा, सिद्धार्थाचा जन्म झाला आणि त्या दिवशी पण काय होती, वैशाखी पौर्णिमा होती. ज्ञानप्राप्त झाली त्या दिवशी सुद्धा काय होती, वैशाख पौर्णिमा होती, बरोबर आहे की नाही. आणि ज्या दिवशी महापरिनिर्वाण झालं, कुठे झालं, कुशीनगरला. जन्म कुठे झाला, आणि ज्ञानप्राप्ती कुठे झाली, बुद्धगयाला. बस येते, सगळे हुशार आहेत, लिहून घ्या तेवढंच, ठीक का. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपण 7 पर्यंत विषय संपवणार आहोत, है की नाही. लिहिलं 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. आता त्या दिवशी, ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी तुम्ही मात्र त्या दिवसाचं महत्त्व वाचन करायचं, ठीक आहे. आता अजून कुठला आपला सण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, बरोबर आहे की. ह्या महामानवाचा जन्म झाला, आहे की नाही, कोणत्या दिवशी, 1891ला, आहे की नाही. म्हणून एका कवीने काय हे केलेलं आहे माहिती आहे, गाणं एक, सरले निशा हसली उषा
आनंदल्या दाही दिशा, सरली निशा हसली उषा, आनंदल्या दाही दिशा, ही नदीने घे मानवा, उद्धारण्या तारण्या जन्मला विवा, उद्धारण्या तारण्या जन्मला विवा, भारत भूमीचा सुपुत्र जन्मला या मंगल दिनी, फुलोरा फुलोनी आला दलितांच्या घरी अंगणी, निळ्या नभी निळा नवा, लाखामध्ये एक दिवा, निळ्या नभी निळा नवा, लाखामध्ये एक दिवा, शीतल जणू काजवा, उद्धारण्या तारण्या जन्मला विवा, उद्धारण्या तारण्या जन्मला विवा. बरोबर, म्हणजे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि ही दाही दिशा कशा झाल्या, फुलून आल्या. म्हणजे ह्याच्यातच सगळं काही आलं आहे की नाही. मग बाबासाहेब जन्मले, कसा आनंद झाला, आणि दलितांच्या घरी दिवाळीच, म्हणजे नाही का, दलित संपूर्ण विश्वामधल्या नाही का दीनदलित अस्पृश्य सगळ्या मागास लोकांसाठी काय झालं, की सूर्यच होता आहे की नाही. त्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण झालं, उत्साह आला, आनंद झाला, आणि त्यांच्यासाठी हे काय होतं, सगळं अज्ञान अंधकार दूर झाला आहे की नाही. आणि ह्या ज्ञानाचा प्रकाश देण्याला प्रज्ञा सूर्य म्हणतो की नाही आपण. विद्वान जगातल्या सगळ्यात बऱ्याच अशा उपाध्या आहेत आहे की नाही. तर जे काय म्हणाल, जगात एकमेव विद्वान होते बाबासाहेब, ना भूतो ना भविष्यती असे आपले बाबासाहेब होते. बाबासाहेबानंतर सुद्धा कोणी बाबासाहेब झाला नाही, झाला का कोणी नाही. आणि अशा माणसाची त्या दिवशी काय असते, 14 एप्रिल 1891 साली जयंती असते. मग त्या जयंतीला काय केलं पाहिजे आपण, जयंती कशी साजरी करायला पाहिजे आपण, की त्या दिवशी सणासारखी. म्हणजे काय, अहो तुमचा हजारो वर्षाची गुलामी, म्हणजे तुमच्या जीवनातलं ज्या ज्या वाईट गोष्टी, म्हणजे ग्रहण जे लागलं होतं तुमच्या जीवनाला, ग्रहण लागलं होतं की नाही, ते ग्रहणच सुटलं ना बाबासाहेब आले म्हणून आहे की नाही. आणि मग कसा दिवस असेल तो, बरोबर आहे. आणि मग तो तेवढ्यात उत्साहाने आनंदाने साजरा केला पाहिजे ना. मग काय जयंती साजरी कशी करायची, मग त्या दिवशी प्रवचनं असतात, नाचायचं असतं, गाणं म्हणायचं असतं आहे की नाही. तुम्हाला जे जे घरावर लाईटिंग करायची असते, झेंडे लावा, सगळीकडं प्रफुल्लित वातावरण. म्हणजे लोक दिवाळीला करतात की नाही, त्याच्यामध्ये काही मिनिंग नाही, परंतु दिवाळीला मात्र, ह्या जयंतीला मात्र आपण कसं करायला पाहिजे, अशा पद्धतीने. पण आपल्यामध्ये लय समाजामध्ये उदासीनता असते की नाही, फक्त नाचण्यापुरती जयंती. वर्षभर करतो का काही आपण, नाही. अरे जयंतीला तुम्ही बघा, इतकी गर्दी असते ना. मला जेव्हा लोक दिसतात तेव्हा मी विचार करते, अरे हे लोक आपले आहेत का, एवढे लोक कुठे आहेत. आणि विहार मग एवढं मोठं आहे, आणि एवढ्याच 20च खुर्च्या कशा काय. अरे हे पुढं बाहेर रस्त्याला लाईन लागली पाहिजे ना बुद्ध विहारामध्ये आहे की नाही. मग बाबासाहेबांनी सांगितलं एक दिवस तरी विहारात या. काय या म्हणले, त्यानिमित्ताने समाज संघटन होईल आणि विचारांची देवाणघेवाण होईल, समाजाला दिशा मिळेल की काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यावर विचार विमर्श करतील लोक आहे की नाही. असं आपण एकमेकाच्या घरी, बाबासाहेबांनी खूप काही सांगितले. मग जयंती नुसती एका दिवशी करण्याच्या ऐवजी आपल्याला काय करायचं, जो बाबासाहेबांनी विचार दिलेला आहे, जो बाबासाहेबांनी मार्ग सांगितलेला आहे, तो एक एक विचार बघा तुम्ही. बाबासाहेबांनी सांगितलेला जर एक विचार एक दिवशी घेतला, किती, एक विचार एक दिवशी. समजा 1 महिन्याला एकच विचार, किती, 1 महिन्याला एक विचार, तर वर्षाचे किती झाले, 12 विचार. मग तुम्हाला जे एक एक विचार घेता ते दुसऱ्याला सांगा तुम्ही, बरोबर आहे. मग एक एक विचार जर एक एक माणसाने घेतला आणि एका एकाला दिला, तर मग बाबासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचतील की नाही. बाबासाहेब काय म्हणले, जो समाज तळागाळामध्ये आहे त्या लोकांमध्ये जाऊन तुम्ही काम करा, बरोबर आहे. अहो ज्याच्याकडे गाड्या आहेत, घोडे आहेत, ज्याच्याकडे ऐशाराम आहे, जे मोठे आहेत, त्या लोकांकडे सगळं आहे ना, पण त्या माणसाकडे बुद्ध नाही, बाबासाहेब नाही आहे, त्यांचे विचार नाही येते. कारण ते ज्या बाबासाहेबांच्या शिडीने ते लोक वरती गेले, त्यांनी शिडी काढून टाकली, ते वरतीच राहिले. त्यांना असं वाटलं की खाली बघायची गरज नाही. पण आपला हा अज्ञानी समाज आहे, जो तळागाळामध्ये समाज आहे, बाबासाहेब काय म्हणले, त्याच्याबरोबर जाऊन काम करा आणि त्याला आपल्या सोबतीला घेऊन तुम्ही पुढे चला. कारण त्या आपल्या समाजाची प्रगती ही त्याच्यावर अवलंबून आहे, बरोबर आहे. पण जो मोठा झाला तो मोठाच झाला, जो छोटा राहिला तो छोटाच राहिला. ज्याला सगळं मिळालं त्याला असं वाटत नाही की समाजासाठी काहीतरी करावं किंवा समाजाला घेऊन सोबत चालावं. आणि
आणि गरीब आपला बिचारा म्हणतो आपली पात्रता नाही, आपण त्याच्याबरोबर कसं जायचं आहे की नाही. हे तर कुठंतरी विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणले एका दिवशी 1 तास विहारामध्ये या, आणि ते विहारात आपण यायचं, सोबत आपण समाजामधला एक माणूस आपण आणण्याचा प्रयत्न. लय नाही, आज 20 जण येत ना, उद्या येताना फक्त एकीला आणा ना. कुठं न करायला किती एका जागेवर बसता, असं मोहळाच्या माशासारख्या एक बसली काय चाललं काय, किती तर आली की चिटकली, घरी किती बी काम असू द्या, तेवढा कुठं संपल्याशिवाय कोणी जात नाही. जसं काय परीक्षा द्यायची असते, उद्या कोणी विचारलं तर सगळी माहिती पाहिजे आहे की नाही. बिनतारी वायरलेस म्हणतात, बाईच्या तोंडाला काय म्हणतात, बिनतारी वायरलेस. म्हणजे ह्या गावाला जर काही घटना झाली असेल ना तर त्या गावाच्या कडेला पोहोचते. पण धम्माचा प्रचार करा की या की विहारात, विचार बाबासाहेबांचा पोहोचवतो का आपण? नाही. मग पोहोचवा म्हटलं तरी पोहोचत नाही. पण एखाद्या घरी ह्या गावाला काय झाले कडेला, तर त्या कडेपर्यंत आपण मात्र न विचारताच आपण काय करतो, सांगत असतो. तर आपण ह्या गोष्टीपासून वंचित राहिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचा, बुद्धांचा जो विचार आहे, जो आपल्या जीवनासाठी गरजेचा आहे, आवश्यक आहे, तो विचार आपण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आणि फक्त जयंती दिवशीच न करता रोज करा काम. तुम्ही 1 तास करा. एका बाईने एकीलाच पकडायचं, 1 महिनाभर तिचाच फॉलो घ्यायचा. जेवलात का, बरं आहे का, गुड मॉर्निंग, गुड नाईट, काय चाललंय, तब्येत बरी आहे का, काय खाऊ वाटते, या आमच्या घरी चहा आहे, आज आपण इकडे गार्डनमध्ये जाऊ. असं करा. तिला गोड बोला, तिच्याशी मैत्री करा आहे की नाही. कुठलीही गोष्ट करून घ्यायची असेल तर तुम्हाला आधी रिलेशन बिल्ड करावं लागेल, नातं बनवावं लागेल ना. नाही तर मी सांगितलं आणि तुम्ही लगेच करायला असं कोण करेल का? सख्या आईचं सख्खे लेकरं पण ऐकतात का? कामाशिवाय मतलबाशिवाय आहे की नाही. एका लेकाने काम नाही ऐकलं तर आई म्हणते बिनकामाचं आहे, नुसतं खायला कारण धरणेला फार आहे की नाही, म्हणते की नाही आईसुद्धा. मग तुम्ही सांगा, बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे आणि अनंत उपकार आहेत बाबासाहेबांचे. बाबासाहेब नसते तर आपण नसतो. मग आपण किती करायला पाहिजे, आपण कसं वागायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण बाबासाहेबांचा विचार रोज एक घराघरापर्यंत पोचवायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी झाली असं आपण म्हणू. किंवा नाचणं, कपडे घालणं किंवा त्याच दिवशी हे करणं म्हणजे जयंती नाही. बाबासाहेब काय म्हटले की मला डोक्यावर घेऊन नाचू नका. काय म्हटले की मी जो विचार दिलेला आहे तो डोक्यात घ्या. बरोबर आहे की नाही. विचार घेतला डोक्यात तर त्याच्यामुळे तुमची उन्नती आहे, तुमची प्रगती आहे. म्हणून आपण काय केलं, धम्माचं काम रोज करायला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेली चळवळ गतिमान करण्यासाठी आपल्याला रोज काम करायला पाहिजे. म्हणून बुद्धांच्या जीवनामध्ये बाबासाहेब नसते तर सगळीकडे अंधार असता. आजही तुम्ही गुलामीतच असता, आजही तुम्ही बंधनात असता. दुसरा कोणीसुद्धा आपल्याला वाचवायला येणार नाही, आला नसता आणि येणार सुद्धा नाही. बरोबर आहे. म्हणून आपण त्या गोष्टीचं गांभीर्य घेतलं पाहिजे. आपण त्या दिवसाचं महत्त्व, त्याच्यासाठी ते दिवस साजरा करायचा असेल तर तुम्हाला रोज बाबासाहेबांच्या चळवळीचं, बाबासाहेबांच्या विचाराचं काम आणि खऱ्या अर्थाने मग जयंती आपल्याला साजरी केल्यासारखी वाटेल. बरोबर आहे. म्हणून जयंती ही बाबासाहेब त्या दिवशी जन्माला आले आणि आपल्या हजारो पिढ्यांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. बरोबर आहे. मुक्याला वाचा दिली, बहिऱ्याला त्यांनी आवाज दिला आहे की नाही. सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे जयंती सण हा बौद्धांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा सण आहे. बरोबर आहे. म्हणून तो कसा साजरा करायला पाहिजे आपल्याला काय सांगायला पाहिजे का? नाही. तर अशा पद्धतीने हा एक आपला सण आहे आणि मंगल दिवस आहे, ज्या दिवशी बाबासाहेब ह्या दिवशी जन्माला आले. दुसरा सण आहे कोणता? विजयादशमी. त्याला आपण म्हणतो धम्मचक्र प्रवर्तन दिन. ज्या दिवशी काय झालं, त्या दिवशी धम्माचं चक्र फिरलं आहे की नाही. बुद्धांनी कुठे सांगितलं धम्म? कुठे? नागपूरला आहे की नाही. कुणी सांगितलं? बाबासाहेबांनी. बरोबर आहे. धम्मदीक्षा दिली. बरोबर आहे. धर्मांतर केलं आणि त्या दिवशी आपण सगळेजण काय झालो, बौद्ध झालो. मग तो दिवस सुद्धा किती महान आहे की नाही. नाही तर तुम्ही त्याच्यातच राहिला असतात आहे की नाही. म्हणून तो दिवस सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण म्हणतो. तो सुद्धा अशोका विजयादशमी आणि ती सुद्धा आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करायला पाहिजे. त्याच्यानंतर कुठला सण आहे आपला? रमाईची जयंती. रमाईची जयंती आहे की नाही. रमाई बघा, एखाद्या महामानव घडवायच्या पाठीमागं प्रत्येक पुरुषाच्या मागे कोण असते?
स्त्री असते. मग ती स्त्री आईच असेल असं नाही, बायकोच असेल, आई पण असू शकते, बहीण असू शकते, बायको असू शकते, नात असू शकते, कोणी पण प्रत्येक पुरुष घडण्याच्या मागं जगामध्ये स्त्रीचा हात असतो आणि स्त्री घडण्याच्या पाठीमागं मात्र पुरुषाचा सुद्धा हात असतो. मग तो वडील असेल, तो भाऊ असेल, तो नवरा असेल किंवा तो मुलगा असेल. मग रमाईचा जन्म वणंद गावाला झाला. बरोबर आहे. कधी झाला जन्म त्यांचा? 7 फेब्रुवारी 1898. बाबासाहेबांचा जन्म 91. बरोबर आहे. दोघांमध्ये किती वर्षाचा फरक होता? 7 वर्षाचा आहे की नाही. बाबासाहेबांचे मला वाटतं 10वीच्या अगोदरच लग्न झालं ना, आहे की नाही. नंतर बाबासाहेब मॅट्रिक पास झाले. तर अशा पद्धतीने रमाईचा जन्म वणंद गावी. कुठं आहे ते सगळेजण जाऊन आले असतील तुम्ही. वणंद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये आहे. तर तो दिवससुद्धा एवढी मोठी रमाई माता आपली, तिचा त्याग आहे की नाही. तिचा त्याग आहे म्हणूनच आपण इथे आहोत. नाही तर रमाईचा त्याग नसता म्हटले असते, साहेब सगळं सोडा आणि बसा, आपण जाऊ गार्डनला, आपण जाऊ पिक्चरला, आहे की नाही. तर झालं असतं का? तुम्हाला एवढ्या साड्या घालता आल्या असत्या का? किती साड्या आहेत तरी लग्नाला जाताना एक पण साडी नाही, आहे की राहतच नाही, साडीच नाही हो मला, असं होतं आहे की नाही. आणि त्या बिचाऱ्या रमाईने काय केलं, साड्यांना गाठी मारून घातलं, आहे की नाही. बाबासाहेब जेव्हा परदेशाहून आले होते तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांना शहाजीराजांनी हे केलेला, सयाजीराजांनी फेटा आहे ना तो गुंडाळून, त्या नाही हो म्हणल्या आम्हाला साडीच नाही आता, म्हटल्या का? नाही म्हणले की नाही. त्या जर म्हटल्या असत्या तशा शाहू महाराजांनी, आहे की नाही, तर झालं असतं का हे? नाही. मग त्यांचा त्याच्या पाठीमागं अफाट काय आहे, त्याग आहे. आयुष्यभरासाठी त्या मातेने काय केलेलं आहे, आपल्यासाठी दुःख सहन केलेलं. जीवनातली प्रत्येक आनंद आहे ना त्यांनी त्याग केलेला आहे. बरोबर आहे. एक पण क्षण असा, आता आपल्याला बघा ना, थोड्या वेळ मिस्टर बाहेर गेले तर किती फोन करतो आपण, फोन आलेत म्हणून, करतो की नाही फोन? कळतच नाही बाई ह्या माणसाला किती उशीर झालं, लेकरं आजारी पडलं, दवाखान्यात न्यायचं, हे करायचं ते करायचं, ह्याला काही काळजीच नाही, आहे की नाही. रमाई म्हणली का वर्षी? नाही. रमाई काय म्हटली की जा साहेब, आहे की नाही, ही समाजाला तुमची गरज आहे, हा घरचा संसाराचा गाडा मी हाकते, आहे की नाही. तिने जर म्हटली नसते तर बाबासाहेब जाऊ शकले असते का? त्यांनी इथं कष्ट केलं, त्याच्यातून काम केलं, पैसे साठवले आणि बघा ना, ती एक एक पैशाच्या गाठी बांधायची की आज एवढे पैसे तेवढे पैसे, आणि राहिलेले जे 5 रुपये आहेत ते कुठं पाठवायचे? बाबासाहेबांना शिकायला. आपण राहिलेले पैसे आहे की नाही देतोय का महागारी तरी, आहे की नाहीच. त्यांना खिशातले पैसे काढायला होता का खिसा बाबासाहेबांचा? नाही. लय त्याग हो. सांगताना कसं वाटते आपल्याला, बरं वाटते फक्त ऐकायला. आणि रमाईचा विषय सांगताना तर लय बाया रडते, तो लय दुःखी होतात, आहे की नाही. पण मला लय राग येतो बघा रडायला लागल्यावर, नुसत्या रडू लागतात. पण करत मात्र काय नाही माझी रमाईने थोडी वासुकी. अगं तुम्ही काय करताय हे तरी लक्षात घ्या, आहे की नाही. रमाई नुसती ऐकायची, रडू लागायचं, डोळे पुसायचे, हित रडायचं आणि घरी गेलं की झालं जशाला तसं. मग रमाईचा आदर्श घेतो म्हणजे काय करतो आपण? तिनं जे त्याग केलं तो तर त्याग आपल्याला करायचा आहे का आत्ता? नाही करायचा. मग सगळं आयतं दिलं आहे की हो, पण हे सगळं कुणाचं आहे, कोणामुळं आहे? तिच्याच त्यागामुळं आहे. मग तिचा त्याग आणि त्यांनी जर सांगितलेलं आहे ते मात्र आपल्याला एवढं करायला पाहिजे. आणि ती रमाई, तिची जयंती कशी करायला पाहिजे मग साजरी? अखंड देशातल्या सगळ्याच बायकांनी, कारण बाबासाहेबांनी जे केलेलं आहे एकाच जातीच्या बाईसाठी केलेलं आहे का? अखंड विश्वातल्या सगळ्याच बाईसाठी. हिंदू कोड बिल कोणासाठी होतं? सगळ्याच बायकांसाठी, आहे की नाही. कसं सगळेच हक्क अधिकार दिले बाबासाहेबांनी. आणि मंत्रिपदाला राजीनामा देणारा, लात मारणारा जगातला एकमेव नेता होता. आत्ता नगरसेवक झाला तरी अगोदर काय करतोय तो? घर बांधतोय, गाडी घेतोय, जागा घेतोय, म्हणजे घेऊनच ठेवतोय तो, आहे की नाही. आणि दुसऱ्यासाठी त्याला एक दिवस उठ म्हणलं थोड्या वेळ तरी उठेल का तो खुर्ची सोडून? पण जगातले एकमेव बाबासाहेब होते ज्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला महिलांसाठी, हिंदू गोडविलासाठी, आहे की नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या मिळवून दिल्या, आरक्षण मिळवून दिलं, तुम्हाला नोकरी, घरी बसले 6 महिने तरी तुम्हाला पगार मात्र चालूच ठेवला. मुलं, आई वडिलांची हितं, नवऱ्याच्या घरची प्रॉपर्टी आहे तरीसुद्धा आईबापाची सुद्धा
तेवढ्याच हिश्श्याने पाहिजे. पेन्शन सुरू केलं, दिवाळीचा भत्ता चालू केला, सगळ्या म्हणजे जे काही तुम्हाला मिळते ना आता सवलती म्हणून, ते सगळं कोणासाठी आहे? बाबासाहेबांनी करून दिले आणि सगळ्या महिलांसाठी केले, बरोबर आहे. पण हे करण्याच्या मागं त्याग मात्र कोणाचा होता? रमाईचा. रमाईची साथ नसती, त्यांनी जर शांत बसल्या नसत्या, नसतं पाठवलं, तर बाबासाहेब हे सगळं करू शकले असते का? नाही. मग त्यांचा त्याग आहे, आपण तो त्याग आपल्या लक्षात घेतला पाहिजे. आपल्याला काही चुलीवर स्वयंपाक करायचा नाही, सगळं गॅस आहे. कपडे धुवायचेत का? मशीन आहे. पाट्यावर वाटायचं आहे का? मिक्सर आहे. सगळ्या गोष्टी आहेत हो, सगळं. फक्त आता एवढीच मशीन राहिली बघा, नाही का? ती बी आणतील हो, परत म्हणतील कंटाळा आला, हात असा करायचा आहे, ते बी आणतील. पण हे सगळा त्याग आहे ना, रमाईचा आहे. आणि ह्या गोष्टीची मात्र आपल्याला उठता बसता जाणीव पाहिजे हो, जाणीव पाहिजे, आहे की नाही? आपल्याला सगळे सुखाचे दिवस आहेत ना, ते रमाईमुळे आहेत. हां, आहे की नाही? सगळ्या मशिनी पाहिजेत. आणि ते मशीनमुळे तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे? तुम्हाला वाटतंय सगळं काम होतं आहे का? त्यामुळं शरीर स्थूल झालं, शरीराला व्यायाम नाही राहिला. झाडू मारायला ती एवढंसं झाड होता, खाली वाकून झाडायचे, तेव्हा पोट कमी राहायचं. आता मोठा झाडवाला वाकत बी नाही, असं करतात. मग इकडं तुम्ही वाकले नाही, पोट मोठं व्हायला लागलं, आहे की नाही? तुम्ही वाटत नाही, दंड मोठे व्हायला लागले. वाकून तुम्ही झाडत नाही, कमरेचा व्यायाम नाही, पायाचा व्यायाम नाही, हाताचा व्यायाम नाही. मशीनला कपडे धुतले, हाताने कपडे धुत होतो तेव्हा पायावर बसत होतो आपण. हाताचा व्यायाम व्हायचा, पायाचा व्यायाम व्हायचा, पोटाचा व्हायचा, मांडीचा व्हायचा, आहे की नाही? ते सगळं गेलं. आता काही झालं? आयतं मिळालं सगळं, त्याच्यामुळे तुम्हाला आजार वाढले ना. पहिलं सारवायचं होतं, त्याच्यात उभारा होता, चांगला निवारा होता, छान दिसायचं, सडा रांगोळ असायची दारामध्ये, तेव्हा ते छान वाटायचं, सुंदर दिसायचं, प्रशस्त वाटायचं. पण आता ते राहिले का? ना पटांगण राहिले, ना सारवायला राहिले, ना त्याच्यावर रांगोळी काढायला राहिली. कोण कोण काढतं दारामध्ये रांगोळी? सांगा बरं मला. कुणाकुणाच्या सुना काढतात रांगोळ्या? नाही? मग दिवाळी ह्याला काढतात सण जयंतीला. लय संस्कारी हो. जयंतीला म्हटलं लय संस्कारी बनत असेल. अहो, बाबासाहेबांनी सांगितले, शेवटचा विषय आहे तुम्हाला तो सांगतील की घराचं अंगण स्वच्छ असायला पाहिजे. सडा टाकून, रांगोळी टाकून, 4 टिपक्याची रांगोळी असावं, त्याला सुसंस्कृतपणा म्हणतात, आहे की नाही? दारातले चपला नीट लावायला पाहिजे. घराचं अंगण हे घराची शोभा असते, हे माहीत असेल ना तुम्हाला, आहे की नाही? घरामध्ये नाही तर दिसायला छान आणि सगळं घरात घाणच, आहे की नाही? सून तर देखणी पाहिजे. सून कशी पाहिजे? देखणी पाहिजे हो, लांबके केस पाहिजे, सरळ नाक पाहिजे, अशी पाहिजे, तशी पाहिजे. आणि तसली आणली काम नाही केल्यावर मग, आहे की नाही? पण दिसायला देखणीच पाहिजे, बरोबर. एका माणसाने मला सांगितलं, आमच्या पोराला पोरगी बघा, बघितली बाई, मी दाखवली, 1 दाखवली, 2 दाखवल्या, 3 दाखवल्या. तो माणूस आहे ना, जरा तिचं नाक असंच, ती म्हणायचं ती जरा अशीच, नाही का? आणि एक दिवशी तर म्हणला सगळी पटली हो, म्हणला रेखाताई, पण तिचे केस लांब पाहिजे. मी म्हणलं सर, तुम्हाला काय तिच्या केसाला जोडा खेळायचा आहे? आणि मी म्हणलं तुमचं तिच्या केसात काय अडकले, तुम्हाला काय पाहिजे? सासरा म्हणून तुम्हाला काय पाहिजे? जेवण 2 टायमाचं तुम्ही म्हणा ना की पोरगी ठीक आहे, त्या पोराला विचारा त्याला केस पाहिजे का नाही. बरं, त्याला तरी केसात काय अडकले, तिचं वाढतील की. तुम्ही शॅम्पू आणा म्हणलं चांगलं, तिला चांगलं डोक्याला लावायचं, वाढतील की केस. आणि बसा बघत केस म्हणलं, पुन्हा परत म्हणाल केस विचारायला वेळ लागतंय, गुंता करतोय, केस लांब असल्यावर वेळ लागतो की नाही. मी म्हणलं तुमचं काय केसात, उगाच काय बी सांगताय, तिचं नाकच असं आहे, कुठं काहीच आहे, आणि धम्म बी सांगताय. सगळ्या घाणीचीच घर आहेत की, आहे की नाही? सगळं शरीर हे मलमूत्राने भरलेलं आहे. कशाला पाहिजे नाक असं? नाकांचं काय काम आहे? तुम्ही सांगा. कसं तरी नाक असलं तरी चांगलं दिसते, हां, आहे की नाही? बरं केसाचं काय? त्या सासऱ्याला केसांचं काय पडलं, आहे की नाही? मग मी म्हणलं सर, काय तुम्हाला झोका खेळायचा का? ते पोरगं काय करायचं ते करू द्या, तुम्ही काय म्हणा, ती पोरगी अशी पाहिजे बाबा, आम्हाला 2 वेळचं जेवण द्यायला पाहिजे. बसा की निवांत. कशाला ती केसन किची तिचं काय दिसते, कशाला पाहिजे तुम्हाला? लोकांच्या लय तर पण कुणी काय असं म्हणत नाही की तो एखादी जी मुलगी पाहिजे ना, तिनं शिबिर केलेलं असावं, तिनं शामनेरी झालेली असावी, तिनं पंचशिलाचं आचरण करणारी असावी, ती धार्मिक असावी, तिचं घर बुद्धिस्ट असावं, असं म्हणतं का कोण? देखणी पाहिजे. आल्यावर काम करत नाही, मग तिला वाटते मी देखणी करतच नाही, बस बस, आहे काय? मग कुणा तिला वाटतंय मी बी सुंदर आहे. तुमचं पोरगं जसं आहे की नाही, जसं कसं का असं ना, पुन्हा म्हणतात पोराला पुरुषाला कोण बघतंय, बघतात की, आहे ना?
का बघतात का नाही? मग तुम्ही नुसतं अपेक्षा करताय बाबा सून अशी पाहिजे, तर पोरगं बी तसं कर्तृत्ववान बनवा ना, आहे की नाही? तुम्हाला बघून तुमच्याकडे आमची करा म्हणाय पाहिजे. तुम्ही शोधताय. विहारात तर कधी येत नाहीत. येतं का? कधीतरीच विहारात यायचं. आणि आम्ही कोण आहे? बौद्ध आहे. आणि मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली की घेऊन यायचं. लईच मला जय भीम कर, ही माझा मुलगा, ही माझी मुलगी आहे, आता ही येते. मग कळतंयच कशाला आली. ती म्हणते मुलगा बघायचा. मग मतलबासाठी विहारात, नाही का? मग जर तुम्हाला कळतंय की विहारातच आल्यावर चांगला मुलगा चांगली मुलगी बनते, आहे की नाही? जग पडलंय की ज्या लोकांमध्ये तुम्ही फिरत होता, ज्याच्यामुळे तुम्ही येत नव्हता, आहे की नाही, तिकडे शोधा की मुलं आणि मुली. विहारातच काय येतात? कारण त्यांना माहिती आहे धार्मिक मुलगा चांगला मुलगा मुलगी कुठं घडते? हे विहार हे संस्कार केंद्र आहे. आणि घरी एक आई शिक्षिका असते, ते जे शिकवल ते, आणि दुसरं धार्मिक मुलगा मुलगी बनवायचं असेल तर विहारामध्ये संस्कार घडतात. मग तुम्ही मोठं होऊन हुडकत फिरण्यापेक्षा तुम्ही लहानपणापासून चांगला मुलगा बनवा ना, चांगली मुलगी बनवा ना. मग तू उद्या दुसऱ्याची सून होईल चांगली. कजाक सासू कुणाला नाही पाहिजे. कजाक सासू नाही पाहिजे तर चांगली मुलगी बनवा, ती उद्याची सासू आहे ना. चांगली आजी पाहिजे, गोष्ट सांगणारी. आजच मुलीला बनवा ना तसं. एक मुलगी घडवली ती सगळ्या भूमिकेमध्ये ती धार्मिक असेल, संस्कारी असेल. एक मुलगा घडवला तो सगळ्या भूमिकेमध्ये ना तुमचं घर तुटेल ना तिचं घर तुटेल. मुलींच्या संसारामध्ये फोन करून विचारायचं सोडून द्या, आहे की नाही? नाही तर मग सगळ्यात जास्त केसेस आपल्या कोर्टामध्ये आहेत, बरोबर आहे का? म्हणून आपण काही जेवली का, बसली का, काय म्हणते सासू, है भाऊसाहेब मग बघते का नाही का काय, आणि ही बैल काय म्हणतोय, असं नाही का? म्हणजे सासरचं सोडायचं आणि इकडं माहेर जास्त. आणि आई पोरीला तुझी सासू काय कर, तुला काय करायचं, तू तुझं बघ की, तर सुनन सासू तू, आहे का? आपलं सोडायचं आणि त्यांचं बाई दिल्या घरी तो जसा आहे तसा आहे. नवरा कसा असो, सासू कशी असेल, ते घर तुझं आहे, जसं करायचं तसं तू कर. काय आली अडचण तर सांग ना. तू उठता बसता ही केली का, जेवली का, झोपली का, उठली का, बसली का, ही की जागी कशाला पाहिजे, आहे की नाही? त्याच्यामुळं काय होते, डिस्टर्ब होतं संसारामध्ये. पुरीचं लक्ष संसारी लागत नाही. आणि हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर बुद्धांच्या धम्मामध्ये तुम्हाला हे वंदनेला आलं पाहिजे, विहारामध्ये आलं पाहिजे, आणि एक चांगली मुलगी आणि एक चांगला मुलगा घडवला पाहिजे, तरच आपलं खरं आहे. नाहीतर बाकीचं काही सुद्धा खरं नाही आहे, बरोबर आहे? तर आपलं कुठलं होतं? रमाईवरून निघालं एवढं सगळं. रमाई कशी होती? शोषिक होती, बरोबर आहे? संयमी होती, बरोबर आहे? संयमी होती. उधळी होती का? नाही. जपून जपून संसार करणारी होती. हे गुण तुमच्यामध्ये घ्या. त्या मुलीला शिकवा, नाही का? काटकसर शिकवा, संयम शिकवा, अजून काय म्हणतात ना, जबाबदारी, कर्तव्य कसं असतं, आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी मुलीमध्ये शिकवा, तर सगळ्या गोष्टी चांगल्या सुरळीत होतील. आणि मग घ्यायचाच आदर्श तर रमाईचा हे घ्यायचा, नुसतं रडायचं नाही, लढायचं. रमाईने जे केले ना त्याचा आदर्श आपल्या जीवनामध्ये उतरायचा आहे. हे सगळं कशावरून निघलं होतं? रमाईला काही नव्हतं आणि तुम्हाला सगळ्या भौतिक सुख जे आहेत ना ती काहीसुद्धा उपयोगाची नाहीत. त्याच्यामुळं आपलं जीवन कसं झालं आहे? अधांतरित झालेलं आहे. आपल्याला आजार वाढलेले आहेत, रोग वाढलेले आहेत. कशामुळं? हे सगळं आयतं, शरीराला कष्ट नाही, बरोबर आहे? शरीराला कष्ट नाही म्हणून हे सगळ्या गोष्टी घरामध्ये फरशी आली आणि त्याच्यामुळं गार लागायला लागलं आणि आजार उद्भवले, बरोबर आहे? तर ह्या सगळ्या भौतिक सुख क्षणिक आहेत, ह्याच्यामध्ये कुठलासुद्धा आनंद नाही. धम्मामध्ये जे सुख आहे, जे समाधान आहे ते कुठंसुद्धा नाही. आणि म्हणून आपल्याला रमाईची जयंती साजरी करायची आहे. आणि प्रत्येकीच्या घरामध्ये रमाईचा फोटो असायला पाहिजे. रमाईला अगरबत्ती लावायला पाहिजे, तिला वंदन करायला पाहिजे, आहे की नाही? त्यागमूर्ती म्हणतो की नाही, आता रमाई माता म्हणतो की नाही आपण, म्हणून हे सगळं करणं गरजेचं असतं. तर हे सगळे आपले काय आहेत? सण आणि मंगल दिवस आहेत. तर हे मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे करायला पाहिजे. कुठलाही सण साजरा करत असताना आपला संस्कार आहे की आपण ते पांढरे शुभ्र वस्त्र घालायचे आणि लोकांना बोलवायचं. त्या दिवशी दान पारमिता, दान देण्याची वृत्ती, नाही का? दान दिल्याने आपल्याला सुख समाधान मिळतं. पण दान देत असताना निस्वार्थी भावना पाहिजे. नाहीतर माझं नाव कुणीतरी घेणार आहे, मग रेखाताई ढेकळेंनी 100 रुपये दिलेले आहेत तर हे सांगावं, ह्याच्यासाठी द्यायचे नाही. दान हे नेहमी झाकून दिलं जातं, असं उघडून दिलं जात
नाही, बरोबर आहे. कारण त्याच्यातून दान पारमितेने आपल्याला पुण्यकर्माचा संचय होतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म कमवलं पाहिजे आणि सगळ्या पापापासून, वाईट कर्मापासून आपण दूर राहायला पाहिजे. तर प्रत्येक बौद्धांनी 12 पौर्णिमा वर्षाच्या बुद्ध जयंती, बुद्ध जयंती राहिली आहे की नाही. आता बुद्ध जयंती तर तेवढी महत्त्वाची सांगितलीच मी. वैशाख पौर्णिमा, बरोबर आहे. तिन्ही बुद्धांच्या जीवनामध्ये, बौद्धांच्या जीवनामध्ये सगळ्या पौर्णिमा एवढ्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या वेळेला ते महत्त्व वाचा आणि सांगा. तर अशा पद्धतीने बौद्धांच्या जीवनामधले हे सगळ्याच पौर्णिमा आणि हे सगळे सण तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्याला अनन्यसाधारण असं म्हणजे त्याला सर्वसाधारण म्हटलं जाऊ शकत नाही, कारण ते प्रत्येक दिवस अनमोल आहे. अशा पद्धतीने आपण सण साजरे केले पाहिजेत आणि या सणावारातून आपल्या मुलांना ते संस्कार आपण दिले पाहिजे की आपलं हेच आहे, पंचम आपली नाही, दिवाळी आपली नाही, हे आपलं नाही, ते आपलं नाही. जे आपलं आहे ते तुम्ही रुजवण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हीच करू शकता, कारण महिलाच क्रांती करू शकते, महिलाच इतिहास घडवू शकते. परंतु इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला इतिहास वाचणंसुद्धा फार गरजेचं आहे. तर तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करते. माझ्या परीने मी हा विषय जो आहे तो थोडकं म्हटलं तरी पाऊण तास होतच आला आहे की नाही. थोडक्यात काही उरकत नाही हो, थोडक्यात काही सुद्धा उरकत नाही, तर खूप असते. पण आपण थोडं घेऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करूया, एवढंच बोलते. आणि मला वाटतं मी विषयाला इथेच पूर्ण दिला पाहिजे. सर्वांच्या प्रती परत एकदा मंगलकामना व्यक्त करते. तुम्ही मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. तुम्हाला बघा, धम्माच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत तुम्हाला काही लागलं तर नक्कीच विचारा. ताई आहेत, मी आहेत. परंतु उपाशी शिबिर करून मात्र घरी आरामशीर बसायचं नाही, कार्यरत राहायचं, रमाईचा त्याग आठवायचा, बाबासाहेबांचं कार्य आठवायचं आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून रोज धम्माचं काम आपल्याला पुढं थोडं नाही तर आमचं वय झालं आहे आता आम्ही काही करणार आहे असं बिलकुलसुद्धा म्हणायचं नाही. कार्यरत राहायचं आणि आपल्या सुना, आपल्या मुली, आपले नातवंड, आपले शेजारी पाजारी, आपली बहीण, आपले मामा मामी नाही का, ह्या सगळ्यांना आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी एक महिलांसाठी धम्मचर्चा, एक दिवस शिकून धम्म कळत नाही, म्हणून रोज धम्मचर्चा झाली पाहिजे. म्हणून लोक कारणं सांगतात विहारात येण्यासाठी, म्हणून मी विचार केला की धम्म हा घराघरापर्यंत पोहोचावा आणि तो बी संध्याकाळच्या वेळेला. म्हणजे कुणी सांगणार नाही आम्हाला हे काम आहे, आम्हाला ते, घरातून संध्याकाळी कुणी कुठं जात नाही. म्हणून संध्याकाळी 9 वाजता एक लिंक आहे, त्याच्यावर फक्त महिला ज्या शिबिर केलेले आहेत आणि त्याच्यावर पदाधिकारी फक्त जे विषय असतात त्याच्यावर वाचन असतं, त्याच्यावर चर्चा असते, त्याच्यावर कथा असतात, प्रबोधन कथा, काही बोधकथा असतात. आणि तुम्हाला जर काही धार्मिक अडचणी असतील तर त्यावर तुम्ही चर्चा करू शकता. मी तुमच्या आता नंबर घेऊन जाणार, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करणार. त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन करत जा. काम करत करत ऐकायचं, असं नाही की तिथं नटून बसायचं तुम्हाला, बरोबर आहे. स्वयंपाक करा, तिथं मोबाईल चालू करा, कारणं सांगू नका की मला वेळ नाही, हे नाही, ते नाही, बरोबर आहे. ते चालू करायचं. झोपत असला तिथं बाजूला ठेवा, बरोबर आहे का. स्वयंपाक करत असाल तिथं ठेवा, हॉलमध्ये बसला असाल टी व्ही बघू नका, पण ते ऐका, तुम्हाला त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि माझी प्रगती नाही. तर एवढंच बोलते आणि माझ्या प्रवचनाला सर्वांच्या प्रति मंगलकामना पुन्हा एकदा व्यक्त करते. सर्व जीव जीवन प्रति सर्वांचे मंगल, सर्वांचे कल्याण हो. मी इथंच थांबते. जय हिंद. सर्वांनी हात जोडून पुन्हा 3 वेळा सादर करतात. साधू साधू साधू. अतिशय सुंदर अशा आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला बौद्धांचे सण आणि मंगलदिन हे आपल्याला सांगितलेले आहे. आपण ते साजरे करत असतो, पण पुन्हा पुन्हा त्याचं मनाशी आठवून आपल्याला नक्की काय करायचं आहे. जयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं, फक्त 7 फेब्रुवारीला एकत्र येऊन करायची नाही, तर ती रोजच्या रोज आपण कशी आचरणात आणली पाहिजे रमण. तर हे आपण लक्षात ठेवून आपण पुढचं आचरण सुरू करणार आहोत. आपण करत असलो तरी त्याच्यात वाढ करायची आहे, तरच खऱ्या अर्थाने या शिबिराचं सार्थक झालं असं मला वाटतं. तर अतिशय दुपारी 4 वाजल्यापासून 7:15 झालेले आहे. कंटिन्युअसमध्ये 10 मिनिटाचा ब्रेक फक्त आपण घेतला तर 3 तास जवळजवळ ताई बोललेले आहेत. तर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला सुद्धा इतरांना देता यावं ही त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन, ही प्रेरणा आपल्याजवळ
कायम आपले ऊर्जा स्रोत आपल्यामध्ये यावं यासाठी त्यांची कृतज्ञता आपण व्यक्त करूया। या ठिकाणी आपल्या जिल्हा शहर अध्यक्ष, पुणे जिल्हा शहर अध्यक्ष आपल्या रोकडेताई या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया। त्यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं आणि आपल्या रेखाताईंचा सन्मान करावा। सर्वांना खूप खूप धन्यवाद। अतिशय शांततेत आपण हे सगळं प्रवचन ऐकलं आणि काही ना काही आपल्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवून आपण इथून जाणार आहोत।